29 जिल्ह्यांना अतिवृष्टीमुळे फटका बसला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं। आता या मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा। आता 19 शेतकरी बांधवांनो नमस्कार। आताच पाहिल्याप्रमाणे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक आणि सर्वात मोठा निर्णय जाहीर केलेला आहे। बांधवांनो, पेरणीचा हंगाम आला आहे, बियाणे खरेदी करायची आहे, खते आणण्याची आहे, शेतीची तयारी करायची आहे आणि नेमक्या याच आता वेळी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 3 मोठ्या योजनांचे पैसे हे एकत्र जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। बांधवांनो, आता हे ऐकून तुम्हाला किती आनंद होत असेल ते मला माहिती आहे। कारण बघा, पहिलं म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा खूप दिवसापासून रखडलेला 9वा हप्ता म्हणजेच की 2,000 रुपये, दुसरं म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता, आणखीन हे 2,000 रुपये आणि तिसरी म्हणजेच की मागच्या 3 ते 4 वर्षापासून रखडलेला पीक विमा म्हणजेच 35,000 रुपये। बांधवांनो हे सगळं आता एकत्रित मिळवलं तर आता टोटल जवळपास 39,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। आणि यासाठी सरकारने तब्बल आता 8,500 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे। परंतु बांधवांनो, एक महत्त्वाची गोष्ट आहे, राज्यातील आता 1,40,00,000 शेतकऱ्यांपैकी फक्त 32 लाख शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे आणि 6 जिल्ह्यांना यातून आता वाटपातून वगळण्यात आलेला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा, कारण आता बघा व्हिडिओ सांगणार आहेत बघा कोणत्या 30 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार, कोणते 6 जिल्हे वगळले आहे, कोणाला लाभ मिळणार नाहीत आणि कोणाला मिळणार नाही, हे सर्व आता सांगतो। शेतकरी बांधवांनो बघा, सर्वात आधी समजून घ्या की हे 8,500 कोटी रुपये आले कुठून। बांधवांनो बघा, आतापर्यंत सरकार का पैसे देत नव्हतं याचं कारण होतं बघा, राज्य सरकारकडे 1,40,40,00,000 शेतकऱ्यांना एकत्र 3 योजनांचे पैसे देण्यासाठी इतका मोठा निधी उपलब्ध नव्हता। परंतु आता बघा, केंद्र सरकारने राज्य सरकारला 8,500 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि हा निधी आता मिळाल्यानंतर लगेच मुख्यमंत्री साहेबांनी 3 योजनांचे पैसे हे एकत्रित देण्याचा निर्णय आता घेतलेला आहे। बांधवांनो बघा, आतापर्यंत तुम्हाला अनेक बातम्यांमध्ये सांगितलं जायचं की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु कोणी ठामपणे तारीख सांगत नव्हतं। आता मात्र सरकारने ठोस निर्णय घेतलेला आहे आणि उद्या, परवा आणि त्यानंतर तिसरा दिवस म्हणजे असं 3 दिवसामध्ये आता 30 जिल्ह्यांमध्ये हे वाटप होणार आहे। प्रत्येक दिवशी 10-10 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे बांधवांनो, आता काळजी करण्याचं कारण नाही, कारण पैसे येणारच आहेत। शेतकरी बांधवांनो बघा, आता सांगतो की आता बघा कोणाला लाभ मिळणार आणि कोणाला मिळणार नाही हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। बांधवांनो, सरकारने स्पष्ट सांगितलं आहे, हा लाभ फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच मिळणार आहे। पहिला नियम म्हणजेच बघा, एका घरातील एकाच व्यक्तीला लाभ मिळणार। बांधवांनो, अनेक शेतकरी काय करतात, आपल्या पत्नीच्या नावावर थोडी जमीन करतात, मुलांच्या नावावर थोडी जमीन करतात आणि एकाच रेशन कार्डवरील 3 ते 4 जण नमोचा आणि पीएमचा हप्ता घेत असतात। असं करणाऱ्या शेतकऱ्यांना यावेळी 1 रुपया मिळणार नाही, फक्त एका घरातूनच एकाच जणाला लाभ मिळेल। दुसरा नियम म्हणजे ज्यांनी नमोचा 8वा हप्ता घेतला आहे आणि पीएम किसानचा 22वा हप्ता घेतला आहे त्यांनाच आता पुढचे हप्ते मिळणार आहे। जर मागचा हप्ता मिळाला नसेल तर पुढचा मिळणार नाही। तिसरा नियम म्हणजे ज्यांच्या घरात पिवळे व केसरी रेशन कार्ड आहे अशाच गोरगरीब शेतकऱ्यांना हा लाभ मिळेल। चौथा नियम म्हणजे ज्यांनी प्रामाणिकपणे पीक विमा भरलेला आहे आणि खरोखरच नुकसान झालं होतं त्यांनाच विमा मिळणार। शेतकरी बांधवांनो, आता सांगतो की कोणाला लाभ मिळणार नाहीत। बांधवांनो बघा, जे शेतकरी श्रीमंत आहेत, जे शेतकरी इतर उत्पन्न मिळवतात किंवा ज्यांनी चुकीच्या पद्धतीने विमा भरलेला आहे त्यांना लाभ मिळणार नाहीत। पहिला प्रकार म्हणजे ज्यांनी डोंगरा भागातील किंवा गायरान जमीन दाखवून विमा भरला होता अशा शेतकऱ्यांना विमा मिळणार नाही, उलट त्यांच्यावर ही कारवाई होण्याची शक्यता आहे। दुसरा प्रकार म्हणजे ज्यांनी रस्त्याकडेची जमीन किंवा कोणाची जमीन नसताना खोट्या कागदपत्राद्वारे विमा भरला होता त्यांनाही लाभ मिळणार नाहीत। तिसरा प्रकार म्हणजे ज्यांच्या बँक खाते शेती व्यतिरिक्त इतर मोठ्या प्रमाणात पैसे येतात त्यांना श्रीमंत शेतकरी म्हणून वर्गीकरण होईल आणि लाभ मिळणार नाहीत बघा। चौथा प्रकार म्हणजे एका घरातील अनेक जणांनी वेगवेगळ्या नावाने हप्ते घेतले असतील तर ते सर्व रद्द होतील। बांधवांनो, हे सगळे ऐकून बऱ्याच जणांना आता वाईट वाटले असेल, परंतु सरकारचा हेतू आहे चांगला आहे। खरोखरच गरजू शेतकऱ्यांपर्यंत हे पैसे जे आहे पोहोचवायचे आहेत। शेतकरी बांधवांनो बघा, आता सांगतो की पीक विमा नेमका कोणाला मिळणार आहे। बांधवांनो, पीक विम्याचे नियम आता हे नमो आणि पीएम किसानच्या नियमापेक्षा वेगळे आहेत। पीक विमा केंद्र सरकारच्या माध्यमातून दिला जातो, त्यामुळे त्यांचे निकष कठोर आहेत। पहिला म्हणजे ज्यांनी बघा 2021 ते 2025 या 5 वर्षामध्ये प्रामाणिकपणे पीक विमा भरला आहे आणि त्यांच्या शेतात खरोखरच नुकसान झालं होतं त्यांनाच हा रखडलेला पीक विमा मिळणार। दुसरं म्हणजे ज्यांनी बघा पंचनाम्यात योग्य नुकसानीची नोंद केली आहे बघा त्यांनाच आता पीक विमा मिळेल।
तिसरं म्हणजेच की बघा, ज्यांची ई-के-वाय-सी पूर्ण आहे आणि आधार कार्ड हा बँक खात्याला लिंक आहे त्यांनाच विमा हे मिळेल. बघा बांधवांनो, पीक विम्यातून बघा जवळपास 36 लाख शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे. त्यामुळे सगळ्यांना विमा मिळणार नाहीत, फक्त पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार. शेतकरी बांधवांनो बघा, आता सांगतो बघा की वाटपाचे 3 टप्पे कोणते आहेत. बांधवांनो बघा, सरकारने 30 जिल्ह्याचे 3 गट तयार केले आहेत. प्रत्येक गटात 10-10 जिल्हे आहेत. पहिल्या दिवशी म्हणजेच उद्या पहिल्या गटातील 10 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार. दुसऱ्या दिवशी म्हणजेच परवा दुसऱ्या गटातील 10 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. आणि तिसऱ्या दिवशी तिसऱ्या गटातील 10 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार. उद्या सकाळी 10 वाजता बँका उघडल्यानंतर पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. आणि काही शेतकऱ्यांना दिवसभरात पैसे येतील आणि काहींना दुपारी येतील तर काहींना रात्रीपर्यंत येतील. परंतु बघा, एकही पात्र शेतकरी सुटणार नाहीत असं सरकारने स्पष्ट केलं आहे. शेतकरी बांधवांनो बघा, आता सांगतो की पहिल्या टप्प्यातील 10 जिल्हे कोणते आहेत. बांधवांनो, पहिल्या टप्प्यात बघा गोरगरीब शेतकऱ्यांचे जिल्हे समाविष्ट केले आहेत. पहिला जिल्हा आहे बघा छत्रपती संभाजीनगर. बांधवांनो बघा, हा मराठवाड्यातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे. येथे बघा लाखो शेतकरी राहतात आणि त्यांना हा निधी मिळणार आहे. आणि दुसरा जिल्हा आहे अहिल्यानगर. बघा, हे सुद्धा आता एक कृषी धान्य प्रधान जिल्हा आहे. तिसरा जिल्हा आहे बघा बीड. बांधवांनो बघा, बीड जिल्हा कापूस आणि सोयाबीनसाठी प्रसिद्ध आहे. येथील शेतकऱ्यांना खूप दिवसापासून विम्याची प्रतीक्षेत होती. चौथा जिल्हा आहे बघा बुलढाणा. बघा, 5वा जिल्हा आहे यवतमाळ. 6वा जिल्हा आहे पालघर. 7वा जिल्हा आहे परभणी. 8वा जिल्हा आहे धुळे. 9वा जिल्हा आहे नांदेड आणि 10वा जिल्हा आहे हिंगोली. बांधवांनो बघा, जर तुमचा जिल्हा या यादीत आहे तर उद्या सकाळी 10 वाजल्याच्या नंतर तुमच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. शेतकरी बांधवांनो बघा, दुसऱ्या दिवशी म्हणजेच परवा जिल्ह्यामध्ये वाटप होणार. पहिला जिल्हा रत्नागिरी, दुसरा जिल्हा रायगड, तिसरा जिल्हा सिंधुदुर्ग. बांधवांनो, कोकणातील बघा या जिल्ह्यांमध्ये शेतकरी राहतात आणि त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. चौथा जिल्हा कोल्हापूर. बघा, 5वा जिल्हा आहे सातारा. बांधवांनो, सातारा जिल्ह्यात भात, ऊस आणि भाजीपाला पिकाचे मोठे उत्पादक होतं. 6वा जिल्हा बघा पुणे. 7वा जिल्हा लातूर. 8वा जिल्हा आहे धाराशिव. 9वा जिल्हा आहे ठाणे आणि 10वा जिल्हा आहे मुंबई उपनगर. बांधवांनो बघा, जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर परवा दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. शेतकरी बांधवांनो बघा, आता सांगतो की तिसऱ्या टप्प्यातील 10 जिल्हे कोणते आहेत. बांधवांनो बघा, तिसऱ्या दिवशी बघा या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार. पहिला जिल्हा आहे अकोला. दुसरा जिल्हा आहे अमरावती. तिसरा जिल्हा वाशिम. चौथा जिल्हा आहे जालना. 5वा जिल्हा आहे नाशिक. बांधवांनो बघा, नाशिक जिल्हा द्राक्ष, कांदा आणि टोमॅटोसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण यावेळी मोठा दिलासा मिळणार आहे. 6वा जिल्हा जळगाव. 7वा जिल्हा सांगली. 8वा जिल्हा सोलापूर. 9वा जिल्हा वर्धा आणि 10वा जिल्हा चंद्रपूर. बघा बांधवांनो, जर तुमचा या जिल्हा या यादीत असेल तर तिसऱ्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. शेतकरी बांधवांनो बघा, आता सांगतो की कोणते 6 जिल्हे या वाटपातून वगळण्यात आले आहेत. बांधवांनो बघा, हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, परंतु 6 जिल्ह्यांना या वाटपातून वगळण्यात आला आहे. बघा, या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना या 3 दिवसामध्ये कोणताही लाभ मिळणार नाहीत. बांधवांनो, हे जिल्हे बघा वगळण्यात आले कारण बघा काय तर बघा या जिल्ह्यामध्ये पात्रता तपासणी अजून पूर्ण झालेली नाही किंवा या जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांना चुकीची माहिती दिली असल्यामुळे सरकारने या जिल्ह्यांना वेगळ्या टप्प्यात ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ते बघा 6 जिल्हे म्हणजेच नागपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नंदुरबार आणि मुंबई शहर. बांधवांनो बघा, जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर निराश होऊ नका. पुढच्या टप्प्यात तुम्हाला लाभ मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो बघा, आता सांगतो की हे पैसे मिळवण्यासाठी काय काय करायचं आहे. बांधवांनो बघा, काही महत्त्वाच्या गोष्टी आताच करून घ्या. पहिली म्हणजेच केवायसी पूर्ण केली आहे का ते तपासा. नसेल तर बघा जवळच्या सीएससी सेंटरमध्ये जाऊन आजच करून घ्या. दुसरं म्हणजेच आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे का ते तपासा. ते नसेल तर बघा आजच बँकेत जाऊन लिंक करा. तिसरं म्हणजेच बँक खात्याला मोबाईल नंबर हे नोंदवलेला आहे का ते तपासा, कारण पैसे जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवर येणार आहे. चौथं म्हणजेच फार्मर ID कार्ड आहे काढलेलं आहे का ते तपासा. नसेल तर लवकरात लवकर काढा. आणि 5वा म्हणजेच की फसवणुकीपासून सावध राहा. कोणी फोन करून पैसे मागितले तर देऊ नका.